जुलै 2025 आणि चला पाहूया आजचं जनरल नॉलेज। अनेक प्रकारच्या क्रांत्या घडलेल्या आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये। मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांत्या आपण आज पाहणार आहोत। पहिला आहे हरित क्रांती। हरित क्रांती कशाशी रिलेटेड आहे? शेतीशी। अन्नधान्य उत्पादनामध्ये वाढ झाली की हरित क्रांती म्हणतात। त्यानंतर धवल क्रांती म्हणजे दूध क्रांती, आणि दूध क्रांतीचे जनक कोण आहे तर व्हर्गीस कुरियन आहेत, आणि हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर स्वामीनाथन आहेत। त्यानंतर श्वेत क्रांती। श्वेत म्हणजे रेशीम, रेशीम किडे आणि रेशीमचं जे उत्पादन वाढतं त्यावेळेस श्वेत क्रांती होती। त्यानंतरची आहे नील क्रांती। नील क्रांती ही माशाशी रिलेटेड, जेव्हा माशाचं उत्पादन वाढलं जातं तेव्हा नील क्रांती असं म्हटलं जातं। त्यानंतर पिवळी क्रांती। पिवळी क्रांती ही तेलबिया, शेंगदाणे, जवस अशा प्रकारचे जे तेलबिया आहेत त्यांचं उत्पन्न वाढलं की पिवळी क्रांती त्याला म्हणतात। त्यानंतर आहे लाल क्रांती। लाल क्रांतीमध्ये मेंढी शेळीचं उत्पादन वाढलं की लाल क्रांती घडली। त्यानंतर तपकिरी क्रांती म्हणजे कोकोचं उत्पादन। कोकोच्या बिया असतात जे कॅडबरीमध्ये वगैरे वापरले जातात, त्याचं उत्पादन वाढलंय की तपकिरी क्रांती घडून येते। त्यानंतर गोल क्रांती, ती आहे बटाटा क्रांती। मग कसं लक्षात येतं, बटाटा गोल असतो म्हणून गोल क्रांती ही बटाट्याची क्रांती आहे। त्यानंतर सुवर्ण क्रांती म्हणजे मधाचं उत्पन्न वाढलंय की सुवर्ण क्रांती घडते। त्यानंतर रजत धागा क्रांती ही अंड्यांचे उत्पन्न वाढलं की रजत धागा क्रांती घडून येते। गुलाबी क्रांती कशाशी रिलेटेड आहे तर कांदा, कांद्याची साल ही गुलाबी रंगाची असती म्हणून गुलाबी क्रांती कांद्याशी रिलेटेड आहे। म्हणजे हे थोडेसे काही क्ल्यू आहेत। त्यानंतर आपण पाहणार आहोत ऑपरेशन्स। हे पहा, आता युद्ध चालू आहेत बऱ्याच ठिकाणी, इस्रायल, इराण, ह्या युद्धामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन भारताकडून वापरले गेलेले आहेत। मग ऑपरेशन गंगा काय आहे तर ऑपरेशन गंगा आहे की जेव्हा युक्रेनचं युद्ध चालू होतं, युक्रेनमध्ये भारतीय अडकलेले होते, युक्रेनमध्ये जे भारतीय अडकलेले होते त्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी, आपल्या देशात घेऊन येण्यासाठी एक ऑपरेशन केलेलं होतं। त्या मोहिमेला म्हणतात ऑपरेशन गंगा। त्यानंतर ऑपरेशन कावेरी, सुदान देशामध्ये भारताचे नागरिक अडकले होते ते बाहेर आणण्यासाठी, ते भारतात आणण्यासाठी एक मोहीम राबवली होती। त्या मोहिमेचं नाव आहे ऑपरेशन कावेरी। त्यानंतर ऑपरेशन अजय। इस्रायलमध्ये जेव्हा युद्ध चालू होतं, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपले भारतीय नागरिक तिथे पण अडकले होते, त्यांना सुखरूप आणण्यासाठी जी मोहीम होती तिला ऑपरेशन अजय असं म्हणतात। त्यानंतर इराण, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू, आणि ऑपरेशन सिंधू तर तुम्हाला माहिती आहे, पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारताने पाकिस्तानवर जो दहशतवादी हल्ला केला होता त्याला नाव आहे ऑपरेशन सिंधू। अशा प्रकारचे हे ऑपरेशन आहेत, मोहिमा आहेत, त्या तुम्ही छान लक्षात ठेवायच्या आहेत। वेगवेगळ्या परीक्षेला याच्यावर लेटेस्ट मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर जी आपली नखे आहेत ते नखे कोणत्या प्रथिनामुळे येतात तर केराटिन हे प्रथिन आपल्या शरीरात असतं आणि त्यामुळे आपले नखे वाढले जातात। संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव आहे आपेगाव, जिल्हा संभाजीनगर। ज्याप्रमाणे नामदेवांचा नरसी, न असं लक्षात ठेवायचं। द रेस ऑफ माय लाईफ, द रेस ऑफ माय लाईफ हे एक आत्मचरित्र आहे, स्वतःचं पुस्तक आहे लिहिलेलं, आणि तिचं कोणाचं असं तर मिल्खा सिंग यांचं आहे। मिल्खा सिंग कोण होते? धावपट्टू होते। पीटी उषा धावपट्टू होती, कविता राऊत धावपट्टू होती। म्हणजे आपल्याला असे वेगवेगळे खेळाडू सुद्धा माहित पाहिजे। हे होते आजचे जीके। उद्याच्याला आणखी नवीन प्रकारचे जीके आपण पाहूया।